आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमांमध्ये आता बदल होणारे सूत्रांकडून माहिती कळते। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नियमांमध्ये बदल होणार असल्याचे संकेत मिळतात। एकनाथ शिंदे यांचा समावेश करण्यासाठी हे बदल करण्यात येतात। या आधी मुख्यमंत्री, वित्त, गृह, महसूल, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन मंत्र्यांचा समावेश होता। एकनाथ शिंदे यांच्या समावेशासाठी नियमांमध्ये आता काही बदल होणार आहेत। आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या बरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। ओम, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही नियम बदलण्यात आलेत। आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमामध्ये बदल झालाय, तर एकनाथ शिंदे यांच्या समावेशासाठी या नियमांमध्ये काही बदल होणार आहेत। प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत। ओमकडून आणखी माहिती जाणून घेऊया। ओम, आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमांमध्ये काही बदल होणार असल्याचं कळते, काय तपशील आहेत? अगदी बरोबर आहे। काही दिवसांपूर्वी आपत्ती व्यवस्थापन समितीची घोषणा करण्यात आली होती, मात्र यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना स्थान देण्यात आलं, परंतु कुठेतरी एकनाथ शिंदेचा समावेश करण्यात आला नव्हता। यामध्ये आता या बैठकीच्या संदर्भात, या समितीच्या संदर्भात काही बदल होत आहेत आणि एकनाथ शिंदेचा समावेश करण्यासाठी काही बदल केले जातील। यामध्ये यापूर्वी मुख्यमंत्र्यांसह वित्तमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री, आरोग्य मंत्री आणि आपत्ती व्यवस्थापन यासह मदत पुनर्वसन या खात्यांच्या मंत्र्यांचा समावेश, परंतु एकनाथ शिंदे यामध्ये नसल्यामुळे एक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या। अखेरीस या गोष्टीची दखल घेत सरकार या एकनाथ शिंदेंना सहभागी करून घेण्यासाठी काही नियम बदलले जाऊ शकतील आणि त्यांचा समावेश होईल अशी अपडेट समोर येते। त्यामुळे या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या संदर्भात नेमकं काय घडतंय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। ठीक, ओम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।